कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारतींच्या घोटाळ्याप्रकरणी आता नवनवीन राजकीय रंग चढू लागले आहेत। काल ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाच्या सुजित नलावडे यांचे नाव घेतले होते। या प्रकरणात त्यांनी नलावडे हे या गटाचे म्होरके असल्याचे म्हटले होते। मात्र त्याला प्रत्युत्तर देत नलावडे यांनी म्हात्रेवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले। नेमके हे प्रकरण काय ते आपण पाहूया। मी तुम्हाला मगाशीच बोललो की दीपेश म्हात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान, बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा, सुजित नलावडेचं करिअर कसं बरबाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा। मला त्यांची कीव वाटते आणि लाज पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला। मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे 65 बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहे ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत, पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत। पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत, ज्या KDMCच्या जे स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो। 70% परमिशन या 2018 ते 2020 मधल्या आहे आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये होतो। त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानग्या आम्ही जेलमधून बनवल्या का? आणि ह्या 65 बिल्डिंगचा जो तपास आहे हा ACP लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या साशंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं। सुपारीचा आरोप केलाय तुम्ही म्हात्रेंवर? 100% केलेला आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी ह्याच्यासाठी केला की जे 2024चं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो। 2024मध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला बराच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कुठे भेटलो नाही। त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले, मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा, पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही, आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल। मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जोरदारपणे घोषणा दिली, त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितचिंतक आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वतनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे, तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे। मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही। त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असं एक 7-8 माझे मित्रपरिवार असते त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या। त्याच्यानंतर मी परिमंडळ 3चे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं। पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला, त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे। 2022मध्ये सुद्धा आपण खोटे कागदपत्र 2022मध्ये माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही आहे, तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता। 2021ला मी बाहेर आलो आहे, 2020ला मी बाहेर आलो आहे, त्याच्यानंतर आजतागत माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही आहे। म्हणून पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, भारतीय जनता पार्टी झाले, आमच्या युतीचे झाले, सगळेच झाले, सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा मग दिशाभूल पक्षाची करण्याचा प्रयत्न करत आहेत का? आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की 65 बिल्डर जे आहेत आणि त्यातले जे रहिवासी आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे, त्याला राजकीय रंगरूप देऊ नका, कुणीच द्यायला नाही पाहिजे मला असं वाटतं। आणि बघा मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना ही कोणी अस्तित्वाची लढाई असं घेऊ नये, या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं। दरम्यान या प्रकरणात शिवसेना उबाटाच्या डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी देखील प्रत्युत्तर देत आम्ही न्यायासाठी लढा देत असल्याचे सांगितले आहे। नेमके त्यांचे म्हणणे काय ते आपण पाहूया। प्रचार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, त्याचबरोबर त्याच्या हत्येचा कट देखील रचला
असा देखील आरोप आहे. आणि आता सुरक्षा काढून कुठेतरी गुंतवायचं आणि सुरक्षा काढून त्याची हत्या करायची असा देखील आरोप लावलेला आहे दीपेश म्हात्रे यांचा. आता कसं आहे, या गोष्टीला न बोललेलं बरं आहे. परंतु मी एवढं सांगेल, आम्हाला इतर विषयावर जायचं नाही, कारण आम्हाला संघटनात्मक पक्षनेतृत्वांनी जे जे जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या मी पेलत आलेलो आहोत. आणि दुसरं महत्त्वाचं आणखीन सांगतो की या सर्वप्रथम या नागरिकांना जे 65 बिल्डिंग आहेत यांना न्याय द्यायचं आमचं एकमेव ध्येय आहे. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. आणि जिल्हा प्रमुख साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कामावर करायचं आहे. काही लोक आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पोलिसांकडे ते दस्तावेज दिलेत का की हा त्यांचा मोर्चा आहे आणि आज सुचला का? कारण पहिल्या दिवशीपासून तुम्ही अशा प्रकारची कुठली प्रक्रिया केली? सर्वच आहे, सर्व प्रक्रिया जेव्हा आम्हाला असं वाटेल की तुम्हाला पत्रकार महोदयांना सबमिट करीत त्यावेळेस आम्ही नक्कीच पोलिसांकडे अशी मागणी केली का याचाही आहे आणि हा फिरतोय अशा प्रकारचं काय तुम्ही पत्र दिलंय किंवा पोलिसांकडे तक्रार केली? नाही, हे आहेच ना, सगळ्यांना माहिती आहे, हे ज्ञात आहे. हे जे आहे हे सगळं ज्ञात आहे, सगळ्यांना कल्पना आहे की या संदर्भामध्ये 420 बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद आहे. हे तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनमधून सुद्धा माहिती घेऊ शकता. आता तुमची पुढची भूमिका काय असणार? न्याय देण्याची, जोपर्यंत या 65 बिल्डिंगला न्याय देत नाही न्यायालयात ते जाणार आहे. आणि तुमचे जे चिखलफेक केल्याचा तुम्ही आरोप करतो त्यांच्या विरोधात तुमची भूमिका काय असणार? 100% वरिष्ठ याचा निर्णय घेतील. जिल्हा प्रमुख म्हणून आमचे दीपेशजी म्हात्रे याचा निर्णय घेतील. आणखीन एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. मिंदे गटातील काही, त्याला असं मी म्हणेल की ते कुठंच टिकलेले नाही, असे काही फालतू पर्सन इथे येऊन आम्हाला स्टंटबाजीची भाषा सांगतात. त्यामुळे त्यांना मी एकच सांगेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक शिवसैनिक हा खंबीरपणे उभा आहे. आणि येणारी ही निवडणूक, महापालिकेची निवडणूक न लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यापर्यंत 65 नागरिक बिल्डिंगच्या नागरिकांना न्याय देण्यापर्यंत आम्ही सर्व ही लढाई लढत राहणार. बाकी कोणी चिखलफेक केली तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो.